प्रिय प्रेक्षक हो, सध्याच्या कठीण परिस्थितीत सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे। सध्या लहान मुलांच्या अपहरणाच्या अनेक बातम्या आपल्या समोर येत आहेत। भीतीचे वातावरण निर्माण होणे अगदी स्वाभाविक गोष्ट आहे, पण या परिस्थितीत या सगळ्याला घाबरून न जाता आपण सगळ्यांनी मिळून त्यावर उपाय करणं जास्त गरजेचं आहे। या काळात आपल्या मुलांना सेल्फ डिफेन्सच्या टेक्निक शिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण अशा परिस्थितीत त्यांना स्वतःचा बचाव करता येणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे। याशिवाय मिरची पावडर वापरणे, पेपर स्प्रे जवळ ठेवणे इत्यादी गोष्टी त्यांना शिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। रस्त्यात कोणतेही मूल एकटे दिसले तर जाऊन त्याची विचारपूस करणं, त्याच्या पालकांची माहिती विचारून त्याला त्याच्या पालकांपर्यंत नेऊन पोहोचवणं ही आपलीच जबाबदारी आहे। आणि समजा त्या मुलाला त्याची माहिती देता येत नसेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, म्हणजे ते मूल एका सुरक्षित हाती जाईल। चला तर मग सजग नागरिक होऊया आणि अपहरणाच्या घटना टाळूया। सगळी पाखरं एकाच गाडीत असली तरी नंतर वेगवेगळ्या पिंजऱ्यात ठेवली जातील, म्हणजे ज्या ज्या देशाचा टॅग पाखरं त्या त्या देशात पोहोचतील आणि एकदा उडून गेलेली पाखरं परत त्याच फांदीवर येणार नाही हे नक्की। एक जरी चूक झाली ना तरी महागात पडेल। काम चोखच व्हायला हवं। सोडा सोडा मला। ये, आई बाबा सोडा अरे, मला, गप ना. मला घरी जायचंय। हे गप्पा, आई, मामी एकदम मला गप्पा। काय तमाशा लावलाय? आणि ए किती वर्ष काम करताय हेच? अजून मुलींना औषध कसं द्यायचं माहित नाही तुम्हाला? आणि ते इंजेक्शन सोडा मला, सोडा। खूप सांगितलेलं कळतं? आई बाबा वाचवा मला, मला मला घरी जायचंय। सोडा सोडा मला। कळलं? यानंतर जर काही उलट सुलट घडलं तर याद राखा, संपवून टाकेन सगळ्यांना। माझ्या खास मर्जीतली एक बाई येणार आहे मुलींवर लक्ष ठेवायला। तोपर्यंत मुलींवर नीट लक्ष ठेवायचं। एक जरी मुलगी पळून गेली ना तर बघाच, आज काहीही झालं तरी मुली योग्य त्या ठिकाणी पोहोचायलाच हव्या। यावेळी पूर्ण खबरदारी घे। आपण करेक्ट जागेवर आलोत ना तेजा? म्हणजे तू नाव काय घेतीस ग तिच्या वगैरे? कप नाव मला माहित नाही बघ, मोबाईलवर तरी हेच लोकेशन दाखवलं होतं। फक्त प्रार्थना कर की पोलीस वेळेत पोहोचू दे। निवेदितच्या मॅमच्या सांगण्यावरून आपण पोलिसांना टीप दिली आहे खरी, आपलं आयडेंटिटी न कळता, पण ते आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवतील ना? हे बाई असं नको बोलूस, तुला कळतंय का? हा मॅटर खूप सिरियस आहे, साधं सुद्धा प्रकरण नाहीये। पोलिसांना आपल्याला सिरियसली घ्यावंच लागेल। ए कोण तुम्ही? इथे काय करताय? तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं। आपण पोलिसांची वाट नाही बघू शकत, कळतंय का तुला? आपल्याला आतमध्ये जावं लागेल। वी हॅव टू गो इनसाइड। चल। हा ठीक आहे हा चला रे, पाखरं भरायची वेळ झाली पिंजऱ्यात।
उचल एक गिला उचल. ए कोण तुम्ही? हे थांब थांब, ते मंजुषा मॅडमची बाई येणार होती ना, तेच असतील हे. अरे येडा का खोळा तू हा? मॅडम काय सांगितलं होतं आपल्याला? फक्त एक येणार. मग या दोन कशा? हो, मीच आहे ती बाई. मी माझी असिस्टंट आहे. ए काय ग शाणे, मी तुझी असिस्टंट? काही बोलते ही. एकतर माझ्यामुळे तू मॅडमना ओळखतेस, कळलं का? माझ्यामुळे तू काम करायला लागलीस तिकडे, आणि आता काय तू माझी मॅडम? हट. एवढंच वाटतं ना, तर विचार ना मंजुषा मॅडमला फोन करून. चल ना मग, लाव ना फोन. आत्ताच दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ दे. अरे कशाला मांडताय मानसी सारखा? मॅडमला फोन लावायच्या आधी तुम्ही ठरवा तुमच्यामध्ये सिनियर कोण आणि ज्युनियर कोण. ए तू आता बोलतेस की मी तुझी वाट लावते. थांब, मी आता आत्ताच तुझी वाट ओके लावते. बाई, तू मॅडम, मी असिस्टंट. असंच राहायचं, कळलं ना? बघितलं ना? बाय द वे, ज्या कामासाठी तुला आणलंय ना, ते काम कर गुपचूप जाऊन, कळलं ना? मुलींना घेऊन जायचं आपल्याला, त्यांना मदत कर. तसे मी काय म्हणते, ही तशी माझी असिस्टंट आहे, हिला माझी कामं करावीच लागणार. यांना घेऊन जायच्या आधी मी म्हणते एक मस्त चहा वगैरे झाला असता तर है ना, जरा फ्रेश वाटलं असतं. म्हणजे मी तरी घेणार आहे चहा. आहे ना सोय इकडे? आहे ना? हां, मग तुम्ही येणार आहात का चहा कोणी? नाही हे नाही काय, अरे मुलींना घेऊन जायचे, थंडी किती आहे बाहेर, आम्ही घेणार. ए असिस्टंट, जा चहा बनव जा पटकन सगळ्यांसाठी. ए प्रस्ताप खाली घे, खाली घे. मला ऑर्डरी नाही सोडायच्या आधीच सांगून ठेवतेय. मी फक्त माझ्या मॅडम साठी काम करते, त्यामुळे तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार नाही, कळलं ना? मॅडमचा खूप विश्वास आहे माझ्यावर. सगळी सिक्रेट कामं सुद्धा त्या मलाच सांगतात, कळलं ना? मला घरी जायचं होतं, हे लोक खूप सतवतात मला. ताई मला वाचव ना. ए लांब, काय चालू आहे का तुझा? नुसतं आपलं कटकट. चल तिकडे, चल तिकडे, चल चल, जा तिकडे, झोप. चल झोप तिकडे. ए रडणं एकदम बंद. झोप तिकडे गपचूप. काही धाकात वगैरे ठेवलं नाही का यांना? काही जखमा वगैरे नाही येत ना यांच्या अंगावर? नाही काहीच नाही. नीट ठेवलंय ना तुम्ही यांना? मॅडमचा आदेश आहे तसा. हो हो. घ्या चहा. मला नकोय.
अरे काय झालं तुला? हे उठ. हे उठ. काय झालं तुला? हे उठ ना. हे तू काय तर टाकलं चहामध्ये? हा तू टाकलं ना? कॉन्स्टेबल घ्या सगळ्यांना ताब्यात. प्लीज प्लीज घेऊन जाय ना. माझा मोबाईल. ह्या बॅगमध्ये प्रूफ असू शकतात, आपण पोलिसांना देऊया. चल साहेब, बॅग याच्यात कदाचित प्रूफ असू शकतात. ओके, थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला महत्त्वाची बातमी दिली. पण तुम्ही आता इथे थांबू नका, लगेच निघा, कारण तुमची ओळख कोणालाही कळता कामा नये. ठीक आहे? हो साहेब. हो साहेब, पण ह्यातल्या 2 मुली आहेत ना, त्या आमच्या आश्रमातल्या आहेत. सो मी येऊ का पोलीस स्टेशनला? हो चालेल, या तुम्ही. चला घ्या ना. मिठू सांभाळू ना प्लीज. हो, चल काळजी घे. चला चला चला. चला. हा हा. तेजा, क्या है ये सब? काय झालं ते? तुझे चोट लगी है यार. क्या चल क्या रहा है? अरे काय नाही, मी काम करता करता मी पडले ॲक्च्युली, तेव्हा लागलं. एवढं काय नाही. तेजा, तू तू क्या बोल रही है? मुझे कुछ समझ में नहीं आ रहा यार. तू तू प्रेरणा त्याला भेटायला नाही आली, मिठू पण नाही आली, मी एकटाच जाऊन आलो. अरे सांगितलं ना मी तुला, एवढं काय नाही आहे. मला सांग, प्रेरणा कशी आहे? बरं वाटतंय का तिला आता? प्रेरणा ताई ठीक है, 3-4 दिवसांनी येईल ती. पण तू मेरी बात को टाल रही है. मैं कुछ पूछ रहा हूं. तेजा, क्या चल रहा है? तू कुछ छुपा रही है मुझसे? तू कोई प्रॉब्लम में तो नहीं है ना? हाँ, क्या गड़बड़ ना है ना? देख, मैं जबरदस्ती नहीं करना चाहता. तुझे बताना है तो बता, पण मला काळजी आहे तुझी, म्हणून मी विचारतोय. काय प्रॉब्लम है का? देख, तू मुझे कुछ बता नहीं रही, वो तो मैं जानता हूं, पर तू अपने दोस्तों को भी कुछ बता नहीं रही है. जब मैंने उनसे पूछा कि तेजा का क्या चल रहा है, तो किसी को नहीं पता. क्या हो रहा है तेजा? नाही आहे हर्षित, असं काही नाही आहे. तेजा, तू बदल गई है, कंप्लीटली बदल गई है. ठीक है, तुझे नहीं बताना है तो खैर. हाँ, तू रुक ये पे, मैं खाने के लिए कुछ लाता हूँ. I'm sorry हर्ष. मी आता तुला काहीच सांगू शकत नाही. मला सांगता आलं असतं तर मी नक्की सांगितलं असतं. सॉरी. हा मिठू बोल ना. तेजा, अगं गार्गी आणि हे तशी अजून माझ्या सोबतच आहेत. काय करायचं मला कळत नाहीये ग. मी ह्या दोघींना घेऊन येते आपल्या घरी. ह्या दोघींना कुठल्याही आश्रमात ठेवणं खूप मोठी रिस्क येण्यासारखं आहे, आणि सध्या आपण ती रिस्क नाही घेऊ शकत. मी येते त्यांना आपल्या घरी घेऊ. नाही, बरोबर आहे तुझं. तू त्यांना ना घरीच घेऊन ये. त्या सेफ असणं जास्त महत्वाचं आहे. तेजा, आपण जिंकलो अगं. आपली पहिली लढाई जिंकलो आपण.
काय झालंय काय आपल्या माणसांना? कोणीच फोन करत नाहीये, उचलत नाहीये. हा आनंद सुद्धा ना. मॅडम अहो ते सगळे गडबडीत असतील म्हणून फोन उचलत नसतील ना. हॅलो. हो मॅडम, धंदा करायचा नसेल ना तर तसं सांगा, पण शब्द देऊन फिरवू नका. आणि जे काही तुम्ही केलात ना त्याचे परिणाम खूप वाईट होतील, लक्षात ठेवा. तुम्ही काय बोलताय नक्की? आणि धंदा करायचा नसेल म्हणजे? आपल्या धंद्यात शब्द आणि वेळ दोन्ही पाळणं महत्वाचं असतं मॅडम. माल पाठवायचा आजचा वायदा होता ना तुमचा. आम्ही किती वेळ गाडी घेऊन उभे आहोत तिथे, पण तुमचा माल आलाच नाही. आणि पोलीस पाळतीवरती असतात हे का आम्ही सांगायला पाहिजे का तुम्हाला? आपलं डील कॅन्सल. या पुढे आपल्यात कोणतं पण डील होणार नाही हे लक्षात ठेवा. हो, असं काय बोलताय तो? काहीतरी घोळ झालाय. मी स्वतः माल पाठवायला सांगून आले तिथे. पाखरं एव्हाना पिंजऱ्यामध्ये भरली सुद्धा असतील त्यांनी. गाडी निघाली असेल, पोहोचेल थोड्या वेळात. थोडा धीर धरा, वाट बघा जरा. स्वतःबरोबर आम्हाला पण अडकवण्याचा प्लॅन केले का तुम्ही? लक्षात ठेवा, डबल गेम खेळाल ना तर खूप महागात पडेल. तुमची माणसं पकडली गेली हे पण नाही ठाऊक का तुम्हाला? आणि आता आमचा गेम होण्याची वाट बघताय. या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील तुम्हाला, लक्षात ठेवा. गाढ झोपल्यात बघ ना. गेल्या काही दिवसात किती त्रास झाला असेल ना ग यांना. काय काय सहन केलं असेल त्यांनी. आता पण बघ ना, धड जेवले नाहीत ग नीट. नुसत्या रडत होत्या, इतक्या घाबरलेल्या होत्या, तशाच झोपल्या. त्याच्या अगं धड बोलता येत नव्हतं का त्यांना. काय वाटत होतं ना मी तुला नाही सांगू शकत. आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की त्यांच्यासाठी कुठलीच जागा सेफ नाहीये. पाठवायचं तरी कुठे हवंय नाही. आश्रमात तर मी नाही जाऊ देणार आहे. मिठूताई, मला मंजुषाकडे जायचंय. त्या गुंडांनी आम्हाला किती त्रास दिलाय मला त्यांना सांगायचंय. प्लीज आम्हाला मंजुषाताईकडे घेऊन चल. गार्गी गार्गी बेटा, ऐक, मी काय म्हणते, तू आत्ता आराम करतेस का? हां, आत्ता झोप, आराम कर. हवं असेल तर मी तुला काहीतरी खायला मागवते. आम्हाला मंजुषाताईकडे जाय. बरं बरं, ठीक, आपण जाऊया, आपण लवकरच जाऊया. हां, फक्त आत्ता तू झोप, आराम कर. मी काहीतरी खायला मागवते, ते आलं की मी तुला उठवते. हां, आत्ता आराम कर. गुड गर्ल, चल. मिठू, काय झालं? तू अशी निघून का आलीस बाजूला? अगं तेजा, किती निरागस आहेत का त्या. मंजुषा यांचा सौदा मांडून बसलीये, त्यांचं आयुष्य बरबाद करायला निघालीये, तरी अजूनही तिच्याकडेच जायचं म्हणतायत. ह्यातलं त्यांना काहीच माहित नाहीये. त्या बाईने भुरळ घातली आहे ग यांना. यांच्या डोळ्यावर मायेचा असा पडदा टाकलाय की त्यांना कल्पना सुद्धा नाहीये की मंजुषाच त्यांना विकायला निघाली. त्यांना माहितीच नाहीये की त्यांना कोणापासून धोका आहे. मिठू, या बाईला ना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. आणि आता ही जबाबदारी आपण घ्यायची. तेजा, मी ना ठरवलंय, ह्या दोघींना ना इथे नाही ठेवायचं. सेफ नाहीये. मी नाही ह्या दोघींना ना साताऱ्याला आईबाबांकडे पाठवते. तिथे सेफ राहतील, म्हणजे कुणाचीच नजर पडणार नाही त्यांच्यावर. कारण आश्रमात पाठवलं तर मंजुषाला कुठून तरी खबर लागेलच.
नाही बरोबर आहे तुझं, तसंच करूया. एकदम बरोबर बोलतेस तू.